गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना की ज्यानं मनावर विजय मिळवला ना तो या जगात धन्य झाला, तो या जगामध्ये सर्वोत्कृष्ट झाला। पण या मनावर विजय कोणाला मिळवता येतो का? या मनावर संयम कोणाला मिळवता येतो का? बघा, तुम्ही विचार करू शकता। समर्थांनी या मनावर संयम करावा, या मनावर विजय मिळवावा म्हणून मनाचे श्लोक निर्मित केले ना। आणि या मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर असं वर्णनसुद्धा केलेलं आहे। या मनाच्या श्लोकांमधला एक सुद्धा अशी ओवी नाही की त्या ओवीमध्ये हे मन कसं अध्यात्माकडे जाईल ना याचं वर्णन केलेलं नाही। म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये हे मन काय म्हणतं ना, हे मन कसं म्हणतं, हे मन कसं जगायला लावतं, हे मन एका क्षणात इकडे तर एका क्षणात दुसरीकडे। म्हणजे यावरून आपल्याला दिसून येतं की या पूर्ण जगामध्ये, या संसारामध्ये या मनावर कंट्रोल करणारा कोणी मनुष्य आहे का बरं? कोणीच नाही ना। पण समर्थांनी सांगितलेलं आहे या मनावर कंट्रोल होईल कधी बरं? जेव्हा तुमचं मन भक्ती मार्गामध्ये लागेल ना, जेव्हा उपासनेमध्ये निर्माण होईल तेव्हाचे मन शांत होईल ना। आणि जोपर्यंत हे मन शांत होत नाही तोपर्यंत ह्या मनामध्ये वाईट विचार येतच राहणार आहेत। आणि हे वाईट विचार नष्ट होतील कधी बरं? जेव्हा हे मन एकचित्त होईल। म्हणजेच जेव्हा आपल्या जीवनामध्ये हे वाईट विचार येतात ना तेव्हा मनुष्याच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात। बघा, जो धोका देणारा असतो, वाईट विचारांचा असतो, त्याच्याशी तो जवळीक साधून बसतो। म्हणजे जो आपल्या जवळचा आहे ना त्यालासुद्धा तो विसरून जातो। म्हणजे हे करतं कोण बरं? मनच करतं ना। बघा, कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंगसुद्धा येतात, आपल्याला वाटतं की आपण हे वाईट धंदे सोडूनच चांगले जीवन जगायला लागावं। पण मनुष्य आहे ना एक हप्ताभर ते जीवनसुद्धा जगतो, पण हे मन आहे ना त्याला चांगलं जगू देत नाही। कारण का बरं? कारण हे मन सैरावैरा धावत असतं, एक ठिकाणी कधी राहतं का? पण समर्थांनी सांगितलेलं आहे जर या मनाला एकचित्त करायचं असेल ना, कारण हे मन आहे ना हे मनामध्ये वेगवेगळे विचार आणून ठेवत असतो की मनुष्याचं मन तो एक चित्त करू देत नाही। म्हणजेच काय? म्हणजे एकदा गरुडाच्या मनामध्ये आलं की मी भगवंताचं वाहन असून सुद्धा, बघा, अर्थात मी भगवंताचं वाहन आहे ना, म्हणजे माझ्याशिवाय भगवंत कुठे जातसुद्धा नाही आणि माझ्याशिवाय भगवंताचं काही होतसुद्धा नाही। श्रीकृष्णाला माता रुक्मिणीनंतर मीच प्रिय आहे, तरीसुद्धा श्रीकृष्ण त्या अर्जुनाला कसं काय एवढं महत्त्व देतात बरं? बघा, कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना असा मीपणा येऊन जातो की माझ्याकडे एवढी संपत्ती आहे आणि माझ्याकडे एवढं धनवान आहे ना तर मी काहीही करू शकतो। मग तो जेव्हा त्याला मीपणा येतो ना आणि जेव्हा त्याची संपत्ती संपून जाते तेव्हा तो खरा कोण आहे ना त्याच्या लक्षामध्ये येतं। पण जेव्हा मनुष्याच्या लक्षामध्ये येण्यासाठी, म्हणजे जेव्हा त्याला कळायला सुरुवात होते ना तेव्हा सर्व संपलेलं असतं। आणि हे या निरूपणामध्ये आहे ना, आपल्याला काही गोष्टी बघा होण्या अगोदरच समर्थ आपल्याला शिकवण देतात की तू हे करू नकोस। बघा, त्याप्रमाणे गरुडाच्या मनामध्ये सुद्धा आलं। बघा, श्रीकृष्ण स्वारी आहेत ना त्या अर्जुनाला कसे काय एवढे महत्त्व देतात? अगदी त्यांचा रथसुद्धा चालवला
एक दिवशी या गरुडाला घेऊन श्रीकृष्ण अर्जुनाकडे जातात. तर अर्जुन बघा तेव्हा झोपला होता आणि द्रौपदी आहे ना त्याच्या डोक्याला तेल मॉलिश करत होती. प्रत्यक्ष श्रीकृष्ण आले ना तरी अर्जुन उठला नाही. हे पाहून गरुडाला आणखी राग आला. त्याच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला, श्रीकृष्ण स्वारी याला एवढी इज्जत देऊन सुद्धा हा उठत का नाही बरं? एवढा मीपणा एवढा अहंकार झालेला आहे का? पण श्रीकृष्ण स्वारी हसत हसत त्याच्या डोक्याशी जाऊन बसले आणि द्रौपदीला बाजूला करून स्वतः त्याच्या केसाला तेल लावू लागले. आता मात्र बघा कहरच झाला होता. या विचारानं गरुड निघणार तेवढ्यात श्रीकृष्णानं त्याला आपल्या जागेवर बसून अर्जुनाचे केस हातात घ्यायला लावले आणि श्रीकृष्ण उठून बाहेर गेले. रागानेच गरुड बसला आणि त्या शांततेमध्ये त्याला श्रीकृष्ण कृष्ण श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण असा मंद आवाज येऊ लागला. बघा जप कुठून येतोय हे पाहता आहे ना. गरुडाच्या लक्षामध्ये आलं की आपण जे अर्जुनाचे केस हातात घेतलेत ना त्यातूनच नव्हे तर अर्जुनाच्या रोमारोमातून नामस्मरण होत आहे. आणि अर्जुनाची महती आहे ना तेव्हा गरुडाला कळून चुकली. म्हणजे काय? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये किती जरी संकट जरी आलं, किती जरी दुःख जरी आलं ना, पण जेव्हा तुम्ही परमेश्वराचं नामस्मरण करता, भगवंताचं नामस्मरण करता ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये किती जरी दुःख आलं, किती जरी संकट आली तरी ते नामस्मरण आहे ना तुम्हाला वेळोवेळी तारणार आहे. म्हणून आजच्या युगातसुद्धा संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा म्हणजे अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांचा परावाणीनं जप होत असे. मंत्र जप हा 4 वाणीने होतं. म्हणजे काय बरं? म्हणजे पहिली वैखरी वाणी, आरतीनंतर सामुदायिक जप मोठ्याने करतो बघा. जो मध्यमा ओठ आणि जीभ याद्वारे मंत्र पुटपुटणं. तिसरा आहे पच्छंती म्हणजे जीभ ओठ न हलवता मंत्र जप करणं. आणि चौथा आहे परा म्हणजे अत्यंत उच्च पातळीवर हा जप शरीरातील रोमारोमातून म्हणजे हृदयातून हा जप आपोआप होत असतो. जसे की मृत्यूनंतर चोखामेळाच्या अस्थी जप करत होत्या बघा. आपण पाहिलं असेल. म्हणजे नामस्मरण एवढं श्रेष्ठ आहे ना, आणि नामस्मरण किती केलं पाहिजे हे आपण संतांकडून शिकावं ना. म्हणून जे चोखामेळा संत होते ना बघा, मृत्यूनंतर सुद्धा बघा त्यांची जी हाडं होती ना ती हाडं परमेश्वराचं नामस्मरण घेत होती. म्हणजेच आपल्याला एकदा नामस्मरण घ्यायला लावलं ना तर आपल्याला किती प्रश्न निर्माण होतात बरं, की परमेश्वराचं नामस्मरण काही होईल का? एवढे प्रश्न जर निर्माण होत असतील ना तर तुमच्यामध्ये परमेश्वराची भक्ती कधीच होणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे जे संत होऊन गेले ना त्यांच्या पावलावर आपण पाऊल ठेवलं पाहिजे. कारण का बरं? जर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवता आलं नाही ना, निदान त्यांनी सांगितलेल्या काही अचूक गोष्टी आहेत ना, जसे की भगवंताचं नामस्मरण. जेव्हा आपल्याला कोणतं कार्य आपण करत असू ना, निदान तेवढ्या पुरतं तरी भगवंताचं नामस्मरण करून त्या कार्याला सुरुवात केली पाहिजे. आणि समर्थांनी आपल्याला सांगितलंच आहे ना, आपल्याला नियमांचं पालनसुद्धा करायचं आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगरच असतो ना, पण जर मनुष्याने जर ठरवलं ना तर मनुष्यसुद्धा देवस्वरूपामध्ये प्राप्त होऊ शकतो. पण मनुष्य जेव्हा ठरवेल तेव्हा ना. म्हणजेच हे माणसाचं मन आहे ना, ते मन या मनुष्याला बिघडवत असतं. पण ज्याला हे कळतं ना की मनामध्ये सर्वत्र गोंधळ निर्माण होतो, म्हणून मनाला एकचित्त करायला हवं. पण समर्थ सांगत आहेत ना, मनुष्याला मार्गसुद्धा दिसत असतो, पण त्या मार्गामध्ये मनुष्य आहे ना बघा जायला घाबरतो, मुद्दा म्हणून जात नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे हा मृत्यूलोक आहे ना
बघा, प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच गोष्ट असते, या मृत्यू लोकामध्ये दुःखाशिवाय काही नाही, सुखाची प्राप्ती होत नाही. पण बघा, रामायणामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे, समर्थांनी सांगितलं सुद्धा आहे ना. बघा, आपण जर रामायणाचा पूर्ण अभ्यास केला ना, रामायणावर एक विश्लेषण केलं, तर रामायणामध्ये आपल्याला दिसून येतं, जेव्हा श्रीरामांचा अवतार संपला ना, तेव्हा तो अवतार संपला एवढा या मृत्यूलोकाच्या प्रेमामध्ये पडले होते ना, त्यामुळं श्रीराम त्यांचा अवतार संपला हे सुद्धा विसरून गेले. म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांनी अयोध्येवर अनेक वर्ष रामराज्य केलं, प्रभूंना आपला अवतार कार्य संपण्याची आठवणच राहिली नाही. म्हणजे सर्व देव चिंतातूर झाले, म्हणजे सर्व देव चिंतेमध्ये आले की भगवान विष्णूंना वैकुंठात परत आणणं आवश्यक आहे. म्हणजे सर्व देव यमराजांकडे गेले आणि त्यांच्याकडे ही कामगिरी सोपवली, परंतु यमाने हे कार्य करण्यास स्पष्ट नकार दिला. जोपर्यंत हनुमान अयोध्येमध्ये आहेत ना, तोपर्यंत त्या नगरीत मी पाऊलसुद्धा टाकू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं. शेवटी सर्व देवांनी ही जबाबदारी आहे ना, ही काळावर सोपवली. त्यानं ही मान्य केली, पण त्याला या हनुमंताची भीती वाटत होती, म्हणून त्यानं साधूचा वेश धारण केला. बरोबर दुर्वास मुनींना घेतलं आणि दोघेही अयोध्येमध्ये येतात. बघा, किती सुंदर वर्णन केलेलं आहे. काळ राजवाड्यामध्ये आला आणि त्या रामरायाला भेटण्याची इच्छा प्रकट केली. रामरायांची भेटसुद्धा झाली. प्रभूंनी त्यांना ओळखलं. काळानं एकांतात बोलण्याची विनंती केली आणि रामचंद्रांनी महालाच्या एका खोळीमध्ये त्यांना नेलं. लक्ष्मणाला दारात पहारा देण्यासाठी उभं केलं होतं आणि लक्ष्मणाला सांगितलं होतं, कोणालाही आत न सोडण्याची आज्ञा दिली होती आणि आज्ञा मोडणाऱ्याला मृत्यूदंड दिला जाईल असं सुद्धा बजावलं होतं. म्हणून लक्ष्मण पहारा देत उभेच राहिले आणि एकांतामध्ये काळाने भगवंतांना आपला अवतार कार्य संपवण्याची विनंती केली. बघा, प्रत्येक जन्माला आलेल्या जिवाळा आहे ना, मृत्यू अटळच आहे ना, या सत्याची आठवण आहे ना, त्या काळानं त्यांना करुण दिली. प्रभूंनी आपली विवशता बोलून दाखवली. लक्ष्मण आणि हनुमंत यांच्या भक्तीनं मी बांधला गेलेलो आहे, ते मला अवतार संपू देणार नाही असं त्यांनी सांगितलं ना. बघा, इथे ज्यावेळी श्रीराम प्रभूंनी त्या काळाला सांगितलं ना की बघा भक्ती कशी असावी, आपण म्हणतो ना बंधू प्रेम सर्वात श्रेष्ठ आहे, पण जेव्हा बंधूंचं लग्न होतं ना, आपल्या भावाचं लग्न होतं, बघा त्या लग्नामध्ये जेव्हा ही लक्ष्मी येते, पत्नी म्हणून आपल्यासोबत येते ना, बघा त्या पत्नीमुळं भावाभावांचा आजकाल पटत नाही, पण बंधुप्रेम कसं असावं ना, ते लक्ष्मणाची आणि श्रीराम यांची ही मैत्री तुम्हाला पाहायला मिळालेली असेल. नक्की बंधुप्रेम असावं कसं? जर तुमच्या जीवनामध्ये भांडणं होत असतील, तुमच्या भावाभावांचं पटत नसेल, तर नक्कीच तुम्ही रामायणाचा अभ्यास करायला हवा. म्हणजे काय? म्हणजे ज्यावेळी हनुमंतराय, लक्ष्मण आणि श्रीराम प्रभू आहेत ना, बघा जास्त वेळ सोबत राहिलेले आहेत, म्हणून त्यांच्याविषयी श्रीरामांना सर्व काही माहीत होतं की मी जर आत्ता हे अवतार संपवण्याचा प्रयत्न केला ना, तर लक्ष्मण आणि हनुमंतराय यांची अवस्था खूप वाईट होईल, हे त्यांना अगोदरच कळालेलं होतं. म्हणून लक्ष्मणांना बाजूला करण्याची योजना आहे ना, बघा श्रीरामानं केली आणि काळानं सांगितलं की ती जबाबदारी आहे ना दुर्वासांना दिली. तुम्ही हनुमंतांना बाजूला करा अशी विनंती केली आणि प्रभूंनी त्यास होकार दिला. कारण का बरं? कारण त्या अवतार संपवण्याची ती वेळ आलेली होती. इथे मोह मायामध्ये जर प्रभू अडकले असते ना, तर पुढे खूप विचित्र गोष्ट घडली असती. तोपर्यंत बघा दुर्वास मुनी तेथे आले आणि त्यांनी रामास भेटायचं आहे असं सांगितलं. लक्ष्मणाने डायरेक्ट नकार केला. प्रभूंची आज्ञा आहे, पण दुर्वास ऋषी ऐकेनात. ते अत्यंत क्रोधित झाले
आणि आपली भेट नाकारण्याला श्रीरामास आता मी शापच देतो असे म्हणू लागले. बघा, लक्ष्मणापुढे धर्मसंकट उभं राहिलं. मुनींना आज आत जाऊ द्यावं तर बंधू आज्ञेचं उल्लंघन होईल आणि मृत्यूदंडाला सामोरे जावं लागेल. नाही जाऊ दिलं तर पितृतुल्य बंधूंना मुनी शाप देतील. शेवटी लक्ष्मणानं मृत्यूला सामोरे जाण्याचं ठरवलं. म्हणजे रामरायांना विचारून येतो असं म्हणून लक्ष्मणाने खोलीत प्रवेश केला. इकडे दुर्वास गुप्त झाले. लक्ष्मणाला पाहताच रामचंद्रांनी त्याला आपल्या आज्ञेची आठवण करून दिली. परंतु दुर्वास आळ्यामुळं आपली आज्ञा मोडावी लागली असं लक्ष्मणानं सांगितलं. प्रभूंनी त्याला मृत्यूदंड देण्यास सांगितलं आणि अयोध्येच्या बाहेर तू निघून जा, हाच तुला मृत्यूदंड आहे असं बघा सांगितलं. समोर प्रत्यक्ष काळाला बसलेला पाहून लक्ष्मण काही समजायचे ते समजले आणि राजमहालाच्या बाहेर पडून लक्ष्मण शरयू तीरावर पोचले. आता ही शरयू नदी आहे ना, ती कुठे आहे ती तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण शरयू नदी ही अयोध्येमध्ये आहे ना. बघा, आता कुंभमेळा झाला तो प्रयागराजला झाला, त्यावेळी तुम्ही अयोध्यामध्ये सुद्धा गेला असाल, तेव्हा ही शरयू नदी आहे ना तुम्हाला पाहायला सुद्धा मिळालेली असेल, तुम्ही स्नानसुद्धा केलेलं असेल. बघा, त्याबद्दल बघा ते जर सांगायला गेलं ना तर हे निरूपण भरपूर जास्त होईल. म्हणून या शरयू नदीमध्ये आपला हा देह त्यागून आपल्या मूळ स्वरूपामध्ये म्हणजे पुन्हा शेषनाग होऊन प्रभूंच्या येण्याची वाट पाहत बसले. इकडे प्रभू रामचंद्रांचा काळाने निरोप घेतला. प्रभू खोलीच्या बाहेर आले आणि त्यांनी आपल्या हातातली अंगठी काढली आणि महालाच्या 2 दगडी फरशांमध्ये एक छोटीशी फट होती. त्या फटीमध्ये ती अंगठी टाकली. हनुमंताला बोलावून आणण्याची आज्ञा केली आणि हनुमंतरायसुद्धा तिथे आले. प्रभूंनी त्याचा अंगठी फटीत अडकल्याचं सांगितलं. हनुमान अंगठी काढू लागले, पण फट लहान असल्यामुळं काही केल्या अंगठी ती निघेना. पण हनुमंतानं सूक्ष्म रूप घेतलं, त्या फटीमध्ये गेले. पण ती फट म्हणजे एक सुरुंगच होता ना. त्या फटीतून हनुमंत थेट पाताळामध्ये गेले. इकडे लक्ष्मणाचा वियोग आपणास सहन होत नाही, म्हणून आपणही आता शरयूमध्ये जातो असं सर्वांना त्यांनी सांगितलं. प्रजाजन रडू लागले, लोक शोक करू लागले, रस्ता अडवू लागले. कारण प्रभू श्रीराम होते ना, जनतेचे राजाच होते ना. पण आपण राजा आहोत ते असं कोणाला कधी जाणून तरी दिलं का बरं? म्हणून राजाचं आणि जनतेचं प्रेम कसं असावं ना, ते प्रभू रामचंद्राच्या त्या पूर्ण गोष्टीवरून आपल्याला कळतं, पूर्ण चारित्र्यावरून आपल्याला कळतं. म्हणजेच प्रभू रामचंद्राच्या शोकामध्ये सर्वत्र लोक रडू लागले होते. मात्र कोणाचे बघा, प्रभू कोणाचे ऐकेना. भरपूर लोकांनी समजवलं की प्रभू आम्हाला सोडून जाऊ नका. प्रभू शरयू तीरावर आले आणि सर्व प्रजाही बरोबर तेव्हा आली होती. ज्या मार्गाने लक्ष्मणजी गेले ना त्याच मार्गाने प्रभूंनीही प्रवेश केला आणि पाण्यात नाहीसे झाले. इकडे हनुमंत पाताळामध्ये पोचले. बघा, वासुकीने त्यांचं स्वागतसुद्धा केलं, पण येण्याचं कारण विचारलं. प्रभूंच्या अंगठी शोधण्यासाठी येथे आलो आहे असं हनुमंतरायांनी सांगितलं. वासुकीने त्यांना अंगठ्यांचा ढीग दाखवला. बघा, इथे खरी मजा आहे. त्या वासुकीनं आहे ना भरपूर अंगठ्या त्यांना दाखवल्या. यातून प्रभू श्रीरामांच्या अंगठी कोणती आहे ना ती शोधून तुम्हीच जा. आणि ते त्यांनी सांगितलं. परंतु त्या सगळ्या अंगठ्या होत्या ना त्या सारख्याच दिसत होत्या, सर्व रामरायांच्याच होत्या. त्यामुळं मारुतींपुढे संभ्रम निर्माण झाला. तेव्हा खरी गोष्ट वासुकींनी त्यांना सांगितली. आपले प्रभू आपल्याला सोडून जात आहेत. हे ऐकून मारुती राया मनोवेगाने शरयू तीरावर आले आणि सर्व प्रजाजन शोक करत होते. मारुती रायांनाही अवतार असा शोक झाला. त्यांनी प्रभूंना दर्शन देण्याची विनंती केली. तेव्हा प्रभू शरयूतून शेषावर
पहुडलेले भगवान महाविष्णू प्रकट झाले. सर्वांना खूप आनंद झाला. सर्वांनी भगवंताचं दर्शन घेतलं. आपलं कार्य संपल्यामुळं आपण वैकुंठी जात आहोत, कोणीही शोक करू नका असं श्रीरामांनी सांगितलं ना. आपले दोन्हीही पुत्र, बंधूंचे पुत्र, यांच्याकडे राज्य व्यवस्था लावून दिलेली आहे आणि त्यांच्या आज्ञेत सुखाने राहा असा प्रभूंनी त्यांना आशीर्वाद दिला. हनुमंत बघा, आता हनुमंतरायांची इच्छा काय होती बरं, की हनुमंतरायांनी बघा प्रभू रामचंद्रांनी मला सोबत घेऊन जावं. कारण भक्ती काय असते ना, हनुमंतरायांकडून आपण शिकलं पाहिजे की भक्तीमध्ये किती प्रेम असावं ना. मरण आलं तरी चालेल, पण माझ्या देवाला मी सोडणार नाही. बघा हनुमंतांबरोबर, बघा हनुमंतांनी प्रभूंच्या बरोबर येण्याचा हट्ट करू लागले. प्रभूंनी त्यांना त्यांच्या चिरंजीवित्वाची आठवण करून दिली आणि अयोध्येच्या रक्षणाची जबाबदारी आहे ना, ती तुमच्यावर दिलेली आहे. सर्वांचा निरोप घेऊन प्रभूंनी वैकुंठाला गमन केलं. बघा म्हणजे जर आपण जेव्हा या कलियुगामध्ये जन्म घेतला आहे ना, तर प्रत्येकाला मरण आहे, त्या अटळच आहे ना. पण कधीकधी आपण बघा जेव्हा भरपूर पैसा येतो ना, तेव्हा आपण हे सर्व काही विसरून जातो. समर्थांनी आपल्याला काय शिकवलेलं आहे बरं, मनुष्यानं जर किती जरी पैसा पाणी जरी तुमच्याकडे आला ना, तरी आपले कर्म विसरू नये. कारण या जगामध्ये जे शाश्वत सत्य आहे ना, हे सर्व काही दिलेलं आहे ते भगवंताने दिलेलं आहे. म्हणून जेवढी भगवंताची सेवा करता येईल ना, जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये या कलियुगात सुद्धा हनुमंतरायांचा अजून अवतार संपलेला नाही. म्हणून अवतार पुरुष आहेत ना, ते हनुमंतरायांना का मानलं जातं बरं, कारण तुम्ही हनुमंतरायांची ब्रह्ममुहूर्तावर बघा मंदिरामध्ये साफसफाई जर करत असाल ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये काही चमत्कार घडलेले दिसून येतील. तुमच्या जीवनामध्ये एवढे सुखद प्रसंग निर्माण होतील ना, तुम्हाला दुःखसुद्धा एकदम छोटंसं वाटू लागेल. म्हणजे जर तुम्ही कोणत्याही भगवंताची निरंतर जर उपासना केली ना, भगवंत तर एकच आहे, पण ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याचा स्वभाव कसा वेगवेगळा असतो ना, त्याप्रमाणे भगवंतानं अवतार धारण केलेले आहेत. ज्या पद्धतीचा तुमचा स्वभाव आहे ना, त्या पद्धतीनं बघा कुणी श्रीरामाची भक्ती करतो, कुणी श्री दत्तगुरूंची भक्ती करतो, कुणी दत्तगुरूंची भक्ती करतो, कुणी म्हणजे वेगवेगळ्याप्रमाणे वेगवेगळ्या मनुष्य भक्ती करत असतो. पण भगवंत मात्र एकच आहे ना, त्याचं फक्त अवतार वेगवेगळे आहेत. म्हणून भक्ती मार्ग आहे ना, तो मनुष्याने नक्कीच करायला हवा. आणि जोपर्यंत मनुष्य भक्ती मार्ग करत नाही ना, तोपर्यंत मनुष्याचं मनसुद्धा एकचित्त राहणार नाही. पण हा मनुष्य आहे ना, या मृत्यू लोकामध्ये म्हणजे या कलियुगामध्ये बघा जेव्हा जन्माला येतो ना, तेव्हा जन्माला आल्यापासून पैशाविना तो राहत नाही. जास्त त्याला दुःख होतं ना, माझ्याकडे पैसा नाही, याचं कारणानं होतं असतं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, पैसा नाही म्हणून दुःख करत बसशील ना, तर जीवनाचा आनंद तुला कुठेच घेता येणार नाही. कारण भगवंतांनी सुद्धा सर्वात सुखाचं घर आहे ना, हे मृत्यूलोक मांडलेलं आहे. आणि जर तू या मृत्यूलोकामध्ये येऊन जर तू दुःखी होत असशील, तर तुझ्यासारखा तूच चुकी करू शकतोस. म्हणजेच काय बरं, संतांनी आपल्यासाठी एवढे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, एवढे वेद तयार केलेले आहेत. मग हे वेद ग्रंथ, भगवद्गीता, मानाचे श्लोक, सद्गुरुचरित्र, हरिपाठ, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, म्हणजे हे वेगवेगळे धर्मग्रंथ आहेत ना, यांचा आपण योग्य वेळी विचार करायला हवा. त्यांचं वाचन पठण करून या मनाला प्रश्न विचारायला हवेत की तू अजूनपर्यंत एवढा मोठा झालास, पण अजूनपर्यंत तू कोणताही ग्रंथ वाचलेले नाही. कारण का बरं? कारण भगवद्गीता आहे ना, मनुष्याला विचार करायला भाग पाडते की तू नक्की वागावं कसं,
तू जगावं कसं. पण मनुष्य मात्र या गोष्टीकडे कधी लक्ष देतो का? कधीच देत नाही. म्हणजेच हा पैसा एवढा मोठा होऊन बसलेला आहे ना, जर एखाद्या भक्ती मार्ग करत असलेल्या मनुष्याला जर सांगितलं ना की तुला मी एवढे एवढे पैसे देतो, 1,00,000 रुपये पैसे देतो, तू हा भक्ती मार्ग सोडून दे, तरीसुद्धा तो तयार होईल. कारण का बरं? कारण हा पैसा आहे ना, बघा ही लक्ष्मी आहे, नारायणाशिवाय कधीच चांगली वाटत नाही. म्हणजे काय? आता तुम्ही म्हणाल लक्ष्मीचा आणि नारायणाचा संबंध काय बरं? बघा ही लक्ष्मी म्हणजे पैसा आहे आणि नारायण म्हणजे समाधान आहे. जर या पैशामुळं तुमच्या जीवनामध्ये समाधान नसेल, मग त्या पैशाची काही गरज आहे का बरं? आपण पैसा का कमवतो बरं? ज्या पैशानं माझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा, प्रत्येकाला असं वाटतं ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळी लक्ष्मी सहित नारायण तुमच्या जीवनामध्ये येईल ना, तेव्हाच तुमच्या जीवनाचं सार्थक होणार आहे. आणि सद्गुरू नारायणच आहेत ना. आणि जेव्हा सद्गुरूंची कृपादृष्टी होते ना, तेव्हा पैसा नसूनसुद्धा मनुष्य समाधानामध्ये असतो. म्हणजे एक वेळेला पैसा कमी असलेला चालेल, पण माझा नारायण माझ्यासोबत पाहिजे, सद्गुरू माझ्यासोबत पाहिजेत. जर सद्गुरूंशिवाय लक्ष्मी येत असेल ना, तर त्या घरामध्ये कधीच सुख मिळत नाही. ते घर दुःखांच्या सावटामध्ये राहतं. आणि समर्थांनी ते सांगितलेलं आहे ना, त्यासाठी मनुष्याने 2 वेळची उपासना करायला हवी, चांगली कर्म करायला हवी, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करायला हवं. कधी तुमच्या जीवनामध्ये नारायण येऊन बसेल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. जय जय रघुवीर समर्थ.